आज आपण पत्रिकेमधील प्रेमविवाहाचे योग पाहणार आहोत. प्रेम म्हणजे तरुण स्त्री पुरुषांमधील आकर्षण, भावनिक नाते, जवळीक असे आपण समजतो. एखादी व्यक्ती आवडते, तिचा सहवास आवडतो व सहवास तिची साथ आयुष्यभर लाभावी असे वाटते व त्यामुळे प्रेमात पडलेली व्यक्ती प्रेमविवाह करायचे ठरवते. विवाह म्हणजे नवरा बायको दोघांचेही आनंदाने उमलणे असते, बहरणे असते. एकमेकांच्या साथीने आर्थिक, आध्यात्मिक व मानसिक पातळीवर विकास करत जीवनात पुढे जाणे असते व प्रेम शेवटपर्यंत टिकवणे असते. तर अशा प्रेमविवाहाचा आपण आता योग पाहणार आहोत. पत्रिकेमधील 7वे स्थान पती किंवा पत्नी यांचे आहे, तर 5वे स्थान प्रणय, रोमांस यांचे आहे. त्यामुळे पहिला महत्त्वाचा योग होतो तो म्हणजे पंचम स्थानाचा मालक 7व्या स्थानामध्ये किंवा 7व्या स्थानाचा मालक 5व्या स्थानामध्ये असता लव्ह मॅरेज होते, किंवा दोन्ही भावांचे अधिपती एकमेकांच्या राशीमध्ये असताही लव्ह मॅरेज होते. उदाहरणार्थ, पंचम स्थानाचा स्वामी मंगळ आहे व 7व्या स्थानाचा स्वामी बुध आहे, तर मंगळ ग्रह हा 7व्या भावात व बुध ग्रह 5व्या स्थानात, किंवा बुध मंगळाच्या मेष राशीत किंवा मंगळ बुधाच्या मिथुन राशीमध्ये असता प्रेमविवाहाचा योग होतो. दुसरा महत्त्वाचा योग म्हणजे पंचम व सप्तम भावांच्या स्वामीची युती केंद्रस्थानात व कोणस्थानात असता किंवा प्रतियोगात असता किंवा लाभ भावात असता लव्ह मॅरेज योग होतो. उदाहरणार्थ, पंचमामध्ये 10वी रास आहे व सप्तमामध्ये 12वी रास आहे, म्हणजे पंचमेश शनी व सप्तमेश गुरु आहे. यांची युती पहिल्या, चौथ्या, 7व्या, 10व्या या भावात किंवा पहिल्या, 5व्या, 9व्या या भावामध्ये युती असता लव्ह मॅरेज होते. तसेच शनी व गुरु एकमेकांसमोर असता, म्हणजे शनी पंचमात व लाभात गुरु असता लव्ह मॅरेजचा योग होतो. पुढील योग म्हणजे लग्नेश व पंचमेश यांची युती सप्तमामध्ये असता हा योग होतो. उदाहरणार्थ, लग्नेश बुध व पंचमेश शुक्र यांची युती 7व्या भावामध्ये असता लव्ह मॅरेजचा योग होतो. हा एक महत्त्वाचा योग आहे. तसेच लग्नेश व सप्तमेश यांची 5व्या भावामध्ये युती असता देखील लव्ह मॅरेजचा योग होतो. पुढील योग शुक्र व राहू यांची युती पहिल्या, चौथ्या, 5व्या, 7व्या, 9व्या किंवा 10 या भावामध्ये युती असता प्रेमविवाहाचा योग होतो. पण आधी यांचे खूप अफेअर होतात आणि नंतर यांना खरे प्रेम मिळते. तसेच शुक्र, मंगळ व राहू हे ग्रह पहिल्या, चौथ्या, 5व्या, 7व्या, 9व्या, 11व्या स्थानामध्ये या ग्रहांची युती असताही लव्ह मॅरेजचा योग होतो. पुढील योग म्हणजे शुक्र ग्रह हा विवाहाचा कारक आहे. तो लग्नात 5व्या स्थानात, 7व्या स्थानात व लाभ भावात असता प्रेमविवाह होतो. त्यासाठी शुक्र निर्दोष असावा, पापग्रहांच्या प्रभावात नसावा. आणखी एक महत्त्वाची युती आहे ती म्हणजे मंगळ व शुक्र यांची युती पहिल्या, चौथ्या, 5व्या, 7व्या व एकादश भावात यांची युती असता हा एक पॉझिटिव्ह लव्ह मॅरेजचा योग असतो. मंगळ ग्रहाला जिंकायला आवडते व तो मंगळ प्रेम जिंकतो, म्हणजेच प्रेमविवाह घडवून आणतो. मंगळ शुक्र प्रतियोग असेल
म्हणजे समोरासमोर असेल तर व्यक्ती ज्यावर प्रेम करतो त्याबरोबर एकनिष्ठ राहतो. पण 12व्या भावामध्ये ही युती असेल तर असे प्रेम एकनिष्ठ असेलच असे नाही. पुढील योग म्हणजे लाभभाव हे महत्त्वाचे स्थान आहे. कशाचा लाभ होणार ते कळते. म्हणजे 7व्या भावाचा स्वामी लाभभावात असेल तर प्रेमविवाहाचा लाभ होतो, म्हणजेच प्रेमविवाह होतो. आणखी योग आपण पाहणार आहोत पुढील भागामध्ये. धन्यवाद.